इयत्ता 6वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण अभ्यासणार आहोत विषय इतिहास, पाठ 4, वैदिक संस्कृती. या पाठातील वैदिक वाङ्मय, कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, धर्मकल्पना व शासन व्यवस्था या मुद्द्यांविषयी माहिती घेऊयात. सर्वप्रथम वैदिक संस्कृती म्हणजे काय? तर वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनीही स्फुरलेली आहेत. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 वेद आहेत. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हणतात. विद म्हणजे जाणणे. त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली आणि वेद या संज्ञेचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले आणि वेदांना श्रुती असेही म्हणतात. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य, काव्य, आपण त्याला कविता असं म्हणू शकतो. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. थोडक्यात ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. पुढे यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. सामवेद संहिता. काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाई. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. अथर्ववेद संहिता. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आलेले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. जसे आयुष्यात येणारे संकट, दुःख यावर करावयाचे उपाय त्यात सांगितलेले आहे. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात आढळते. राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे. अशा प्रकारे ऋग्वेद संहिता, यजुर्वेद संहिता, सामवेद संहिता, अथर्ववेद संहिता यांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. तर ब्राह्मण ग्रंथ यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. आरण्यके. आता आरण्य म्हणजे जंगल. तर अशा अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते. पुढे बघूया उपनिषद. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आढळते. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला आणि त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे अतिशय महत्त्वाचे साधन आहे. आता आपण वेदकाळातील दैनंदिन जीवनाचा अभ्यास करूया. वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे. गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्याची पत्नी, मुले, त्यांच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. ही कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान होती. वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून
त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड, आणि या घरांच्या जमिनी शेणामातीने सावरलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यांसारखे शब्द आढळतात. यव म्हणजे सातू, गोधूम म्हणजे गहू आणि व्रीही म्हणजे तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे. तसेच प्राण्यांच्या कातड्याचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा आणि त्या वस्तूंच्या खरेदी विक्रीचाही उल्लेख आढळतो. वेदकाळात गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदुंग ही तालवाद्येही वेदकालीन लोक वापरत असत. वेदकालीन आर्थिक आणि सामाजिक जीवन. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यांवरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायींचा विनिमयासाठी म्हणजे व्यवहारासाठी उपयोग केला जाई. त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाई. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी. त्याला माणसाळून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. वैदिक काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. ब्राह्मण यांनी पाठ, पूजा, शिक्षण देणे वगैरे इत्यादी कामे, क्षत्रिय यांनी राज्याचे संरक्षण करणे, वैश्य यांनी व्यापार, तर शूद्र हे कामगार, अशा प्रकारे समाजाचे 4 विभागांमध्ये विभागणी झाली होती. हे वर्ण व्यवसायावरून ठरत, पण नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले आणि त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये मनुष्याचं जीवन जन्मापासून तर मृत्यूपर्यंत 4 टप्प्यांमधून जात असे. त्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले गेले. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचारी आश्रम. गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. ब्रह्मचारी आश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्य पत्नीच्या साहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असे. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. आणि चौथा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्यजन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता. अशा प्रकारे वेदकाळामध्ये मनुष्याचं जीवन साधारणपणे 100 वर्ष असं समजून 25-25 वर्षाचे 4 टप्पे करण्यात आलेले होते. ते म्हणजे ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम. व मनुष्याने प्रत्येक टप्प्यामध्ये कोणती कर्तव्य, कोणती कामे करावी हे देखील ठरवून दिलेले होते. वेदकालीन धर्मकल्पना.
वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत आणि त्याला हवी असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते. पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळेच वाढत गेले. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केलेला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियम असणारे सृष्टीचक्र आहे आणि सृष्टीचक्र त्यांनी त्यांच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. वेदकालीन शासन व्यवस्था. वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामिणी असे म्हणत. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे विश, त्याच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. अनेक विश मिळून जन तयार होत असे. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हटले गेले. जसे आज आपण गाव, तालुका, जिल्हा व राज्य असे म्हणतो, तसेच वेदकाळात गाव म्हणजे ग्रामिणी, तालुका म्हणजे विश, जिल्हा म्हणजे जन आणि राज्य म्हणजे जनपद. जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई. प्रजेचे रक्षण करणे, कळ गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूक असे म्हणत. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूक. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था होत्या. त्यांच्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग आढळतो. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. पुढे वैदिक विचारप्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. अशा प्रकारे ज्या संस्कृतीला तयार होण्यासाठी साधारण 1500 वर्षांचा कालावधी लागला, अशा वैदिक संस्कृतीची थोडक्यात आपण माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.